आपण आता पोहोचलोय खेडला आणि खेडचा तुम्ही निसर्ग बघू शकतात, एक नंबर आहे। नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, निघालो आहे गावी गोहागर, मुक्काम पोस्ट तळवली। पहाटेचे वाजले आहेत 4 आणि ट्रेन आहे 5:30ची जनशताब्दी। त्या ट्रेनने आपल्याला आज प्रवास करायचा आहे आणि खूप असा सुंदर निसर्ग तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे कोकणातला। दादरचा टायमिंग आहे ट्रेनचा 5:30चा आणि लवकरात लवकर पोहोचायचं तिकडे, कारण की उशीर झाला आहे। आता एवढे सकाळी सकाळी रिक्षा पण भेटत नाही आहे। तर मित्रांनो, चला जास्त तुमचा वेळ न घेता आपण आजच्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया। 4:10ला आपण बोरिवली स्टेशनवर आता लोकल पकडलेली आहे आणि निघालो आपण आता दादरला। तर मित्रांनो, 5 वाजलेत आणि आपण आता पोहोचलो आहे दादरला। बरोबर आता अलाउन्स केलं आहे 5:20 बरोबर ट्रेन येईल। तर मित्रांनो, आपण आता बसलो आहे ट्रेनमध्ये। बरोबर 5:30 वाजता ट्रेन आलेली आहे। ठाण्याचा टायमिंग आहे 6चा, त्याच्यानंतर मग पनवेलचा टायमिंग आहे 7चा आणि चिपळूणचा टायमिंग आहे 10चा। तर बघूया ही ट्रेन टायमावरती पोचते की नाही। चला मित्रांनो, कोकणाचा प्रवास आपण आता सुरू करूया। मित्रांनो, आता आपण आलो आहे पनवेलला। 6:30चा टायमिंग आहे, पण 7 वाजले गाडी पोचायला। अर्धा तास उशीर आहे गाडी, कारण की वंदे भारतला पहिलं पासिंग दिलं, त्यामुळे गाडीला उशीर झाला। समोसेवाल्यांची लाईन लागली गाडीमध्ये चढायला। झाल्यात आणि आपण आता पोहोचलोय खेडला आणि खेडचा तुम्ही निसर्ग बघू शकतात, एक नंबर आहे। खतरनाक आहे, खतरनाक। जबरदस्त निसर्ग आहे। ॲक्च्युली खेड हा स्टॉप नाही आहे, पण सिग्नल लागला आहे, क्रॉसिंग आहे, त्यासाठी खेडला थांबली आहे गाडी। तर चिपळूणला बघूया किती वाजता पोचते। 10चा टायमिंग आहे चिपळूणला, पण वाटत नाही 10 वाजता पोचेल। बघूया आता किती वाजता जाईल चिपळूणला गाडी। वंदे भारतला क्रॉसिंग दिल्यामुळे गाडीला लेट होतोच, अर्धा तास पाऊण तास हा लेट होतोच। बरोबर 10:30 वाजतानी गाडी टच झाली आहे। 9:30चा टायमिंग आहे चिपळूणचा। त्याला फटाफट धावायचं आहे
कारण की तुम्हाला माहीतच आपल्याला पकडायची आता बस. चला पटपट धावूया. मित्रांनो आपण आलो आता बाहेर. बस तर नाही आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो चिपळूण रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. नवीन अपडेट होत आहे आणि पावसाने स्वागत केलं आपलं. उतरल्या पाऊस पण जोरात आहे. फायनली पोचलो गावी आणि खूप प्रवास एकदम हे झाला. खतरनाक प्रवास होता आजचा. फुल पाऊस वगैरे. जास्त मला काय व्हिडिओ वगैरे करायलाच भेटलं नाही मध्ये. आणि बस पण डायरेक्ट आपण चिपळूण डेपोला पकडली. गर्दी पण भरपूर होती बसला. मित्रांनो गावी पोचलो आहे. जस्ट वाडीमध्ये आलो आहे आणि हिरवागार एकदम. बघा तुम्ही वातावरण वाडीचं मस्त एकदम. मस्त एकदम हिरवगार शांत. जो काही थकवा असतो प्रवासामध्ये तो सगळा निघून जातो. लावणी आपली झालेलीच आहे. सध्या कुठे काही शेत असं ठेवलं नाही आहे. लावणीचं पूर्ण वाडीमध्ये लावणी ही संपूर्ण आटपलेली आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.